नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. तर आज आपण सुरू करणार आहोत थर्ड पार्ट ऑफ अवर चॅप्टर. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्या आधी ऑलरेडी आपण केमिकल रिॲक्शन काय असतात, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन काय आहे हे सगळं कव्हर केले. त्याच्या नोट्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. प्लीज चेकआउट करा किंवा मी सगळ्याचे कंबाईन नोट्स अपलोड करेन. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बट जर तुम्ही आधीचे पार्ट्स पाहिले नसेल तर प्लीज पाहून घ्या. आता आपण पाहणार आहोत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. व्हॉट डू यू मीन बाय रेट? रेट म्हणजे काय? टाईम. की एखादी रिॲक्शन होण्यासाठी किती वेळ लागतोय त्याला आपण म्हणतो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ते का बरं अभ्यासायचं? आता जे किती टाईम लागतो हे जाणून घेऊन आपण काय करणार? तर आपण काय करणार बघा, एखादा केमिकल, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं कॉन्सन्ट्रेटेड केमिकलचं आणि डायल्यूट केमिकलचं. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं तर रिॲक्शन पटकन होते. जर तुम्ही डायल्यूट HCl घेतलं तर रिॲक्शनला वेळ लागतो. सो तुम्हाला एखादी रिॲक्शन फास्ट करायची आहे की स्लो करायची आहे याच्या अकॉर्डिंगली तुम्ही रिॲक्टंट निवडू शकता. आणि यासाठी गरज आहे रेट ऑफ रिॲक्शन कशी बदलते हे माहीत असण्याची. सो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी मी हे सगळं टेक्स्टबुकमधलं वाचून त्याचा अर्थ समजून सांगूनचे पण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि नोट्सवाले पण व्हिडिओज सध्या मी बनवते. सो तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल असेल ते व्हिडिओज तुम्ही चेकआउट करू शकता. प्रिव्हियस व्हिडिओज जे काही मी टेक्स्टबुकवाले केलेले आहेत त्याच्या लिंक्स अवेलेबल आहेत, चेकआउट करा. सो याच्यामध्ये आपण डिरेक्टली नोट्समधून समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. आता नेचर म्हणजे काय, तर ते एलिमेंट किती रिॲक्टिव्ह आहे किंवा ते रिॲक्टंट किती रिॲक्टिव्ह आहे याच्यावरती पण रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असतं. जर रिॲक्टिव्ह जास्त असेल म्हणजे एखादं रिॲक्टंट जास्त रिॲक्टिव्ह आहे तर रेट ऑफ रिॲक्शन पण काय असणार आहे? जास्त असणार आहे, म्हणजे रिॲक्शन लवकर होणार. सो तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं ॲल्युमिनियम आणि झिंकचं तर ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग तुमचा असा प्रश्न असेल की कसं कळलं ॲल्युमिनियम जास्त रिॲक्टिव्ह आहे? तर हे तुम्हाला कळणार आहे मेटलर्जी चॅप्टरमध्ये. मेटलर्जी चॅप्टरमध्ये एक रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट्स, सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स यांची एक लिस्ट आहे. आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण सांगू शकतो की सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट कोणता आहे आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट कोणता आहे. तर ॲज पर दॅट लिस्ट ॲल्युमिनियम हे जास्त रिॲक्टिव्ह आहे झिंकपेक्षा. आणि त्यामुळे जर आपण दोन रिॲक्शन्स घेतल्या, ज्यात एकामध्ये ॲल्युमिनियम यूज केलं आहे, एकामध्ये झिंक यूज केलं आहे, तर नक्कीच ॲल्युमिनियमची रिॲक्शन पटकन होणार आहे किंवा फास्ट असणार आहे दॅन झिंकची रिॲक्शन. ठीक आहे. सो आता काय सांगितलं आहे पुस्तकामध्ये, लेट अस सी रिॲक्शन ऑफ मेटल ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट HCl. आता या ठिकाणी आपण डायल्यूट HCl घेतलं. व्हॉट इफ आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं तर रिॲक्शन अजून फास्ट व्हायला हेल्प होऊ शकते. बट डिपेंड्स की आपल्याला प्रोडक्ट काय पाहिजे याच्यावरती पण आपण लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. सो बोथ ॲल्युमिनियम अँड झिंक विथ डायल्यूट HCl विल लिबरेट H2 गॅस आणि हे हायड्रोजन गॅसला बाहेर काढणार आहेत. सो द नेचर ऑफ मेटल इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स की ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियमची रिॲक्शन फास्टर आहे कम्पेअर्ड टू झिंक. याचं कारण असं आहे की ॲल्युमिनियम हे मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन झिंक आणि त्याच्यामुळेच जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा विथ HCl जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा ॲल्युमिनियममधून H2 गॅस हा लवकर बाहेर पडणार आहे दॅन झिंक. अर्थातच रिॲक्शन फास्ट असल्यामुळे किंवा रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे. त्याच्यानंतर अजून एक नेक्स्ट आहे साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. आता मला एक सांगा, आपल्याकडे साखर आहे, खूप मोठे दाणे आहेत साखरेचे. लाईक सपोज खडी साखर आहे. खडी साखर माहिती आहे ना, असे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बडीशेपसोबत जे खातो ती मोठी साखर, ओके ती साखर आहे. आणि घरामध्ये आपण चहासाठी जी साखर वापरतो बारीक साखर, तर ती साखर आहे. आता मी जर पाणी घेतलं त्याच्यामध्ये मी सेम मेजर केलं वेट दोघांचं आणि तेवढी अमाऊंट ऑफ साखर टाकली तर कोणती साखर लवकर विरघळेल? तर जी बारीक साखर आहे ती लवकर विरघळेल दॅन मोठी साखर. तुम्ही हे ट्राय करू शकता. सो याचं कारण असं आहे की जेवढे कमी साईज असेल म्हणजे पार्टिकल्सची साईज जेवढी कमी असेल तेवढंच ते लवकर रिॲक्शन दाखवतात. सो स्मॉलर द साईज मोर इज द रेट ऑफ रिॲक्शन. सो त्याच्यामुळे बारीक साखर लवकर विरघळेल दॅन ती खडी साखर. ठीक आहे. सो हे तुम्ही एक्सपेरिमेंट ट्राय करून बघू शकता. आता याचं पुस्तकामधलं एक्झाम्पल काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबाद टाईल इन इक्वल वेट इन 2 टेस्ट ट्यूब्स. सो 2 टेस्ट ट्यूब्समध्ये तुम्हाला शहाबाद टाईल्सची पावडर घ्यायची आहे आणि पीसेस, एकामध्ये पावडर आणि एकामध्ये पीसेस घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला 10 ml ऑफ HCl ॲड करायचं आहे आणि तुम्हाला कळेल की रिॲक्शन होत असताना कार्बन डायऑक्साईडचं एफरवेसन्स म्हणजे असं धूर टाईप काहीतरी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतोय. ठीक आहे. सो आता याचं नॉलेज घेऊन मला एक सांगा की शहाबाद टाईल्सचे जे काय आपण पीसेस घेतलेले आहेत आणि जी पावडर घेतलेली आहे, कोणाचं रेट ऑफ रिॲक्शन जास्त असेल? ऑब्वियसली पावडरचं. कारण जेवढी कमी साईज असेल पार्टिकलची तेवढं त्याचं रेट ऑफ रिॲक्शन जास्त असणार आहे. याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचे एफरवेसन्स लवकर बाहेर येणार आहेत दॅन पीसेसवाला टेस्ट ट्यूब. ठीक आहे.
नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. अगेन जेवढं रिॲक्टंट जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल तेवढं त्याचं रेट ऑफ रिॲक्शन जास्त असणार आहे. जेवढं डायल्यूट तेवढं रेट ऑफ रिॲक्शन कमी. डायल्यूट म्हणजे काय, याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलं आहे किंवा लिक्विड सबस्टन्स ॲड केलेलं आहे अपार्ट फ्रॉम ते स्वतःचं सबस्टन्स. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की जे HCl, आता सपोज अगेन HClचंच एक्झाम्पल घेऊया. HCl कॉन्सन्ट्रेटेड असेल तर त्याच्यामध्ये फक्त HClचेच ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत. पण ते जर आपण डायल्युटेड घेतले तर त्याच्यामध्ये HCl आणि पाणी दोघांचेही मॉलिक्युल्स आहेत. सो रिॲक्शन होत असताना अर्थातच त्या रिॲक्शनमध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स कामाचे नाही आहेत, पण HClचे मॉलिक्युल्स कामाचे आहेत, पण ते कमी आहेत ना. पाणी ॲड केल्यामुळे HClचे मॉलिक्युल्स कमी झाले. मग अशा केसमध्ये रिॲक्शन व्हायला वेळ लागणार. पण कॉन्सन्ट्रेटेडमध्ये सगळ्याचं सगळं HCl हे फक्त HCl असल्यामुळे रिॲक्शन लवकर होते. सो जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं रेट ऑफ रिॲक्शन जास्त. नेक्स्ट आहे टेम्परेचर. जर तुम्ही दोन सेम रिॲक्शन्समध्ये जर टेम्परेचर डिफरन्स पाहिला, आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊया. घरामध्ये जर आपण पाण्याचा म्हणजे बर्फ घेतला, सपोज बर्फ घेतला आपण, बर्फ रूम टेम्परेचरवरती ठेवला आहे आणि दुसरा बर्फ तुम्ही डायरेक्टली तव्यावर ठेवलात. ओके, गरम तवा आहे त्याच्यावर ठेवलात, तर कुठला बर्फ लवकर वितळेल? जो गरम तव्यावरती ठेवला आहे तो. म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त असणार तेवढं रेट ऑफ रिॲक्शन जास्त असतं आणि हे बऱ्याचशा रिॲक्शन्समध्ये ॲप्लिकेबल आहे. फॉर एक्झाम्पल, वाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट डिकम्पोजिशन ऑफ लाईमस्टोन. In this activity, the lime water does not turn milky before heating the limestone. आपण पाहिलं होतं की CaCO3 कुठे गेलं बरं रिॲक्शन? आहे बघा याच्यामध्ये. CaCO3ला जेव्हा आपण हीट दिली तेव्हाच CaO आणि CA2 बनलं. जर तुम्ही हीट नसतं दिलं तर या रिॲक्शनला खूप वेळ लागला असता. मग ते रूम टेम्परेचरवरती स्वतःला घेऊन येणार, मग ते रूम टेम्परेचरवरती रिॲक्शन ट्राय करण्याचा प्रयत्न करणार, याच्यामध्ये खूप वेळ गेला असता. पण जर आपण त्याला हीट प्रोव्हाइड केली तर ही रिॲक्शन फास्ट होणार किंवा रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होणार. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाय युझिंग कॅटलिस्ट. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कॅटलिस्ट म्हणजे काय. तर कॅटलिस्ट हा एक असा सबस्टन्स आहे की जो रेट ऑफ रिॲक्शनमध्ये इंटरफेअर करतो. कुठल्याही प्रकारे केमिकल कंपोजिशनमध्ये, केमिकल सबस्टन्समध्ये, रिॲक्शनच्या आउटकममध्ये इंटरफेअर करत नाही. म्हणजे याचं काम काय आहे? फक्त आणि फक्त रेट ऑफ रिॲक्शन वाढवणं. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे ही जी रिॲक्शन चालू आहे पोटॅशियम क्लोरेटची, याच्यामध्ये जर आपण the rate of the above reaction neither increases by reducing the particle size nor by increasing the reaction temperature. सो बेसिकली या ठिकाणी जी रिॲक्शन चालू आहे याच्यामध्ये आपण पार्टिकल साईज कमी केलं किंवा आपण कॉन्सन्ट्रेशन बदललं किंवा आपण हीट चेंज केलं, कमी जास्त केलं, तरी पण काहीच फरक पडत नाही रेट ऑफ रिॲक्शनला. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? ॲड कॅटलिस्ट. मग या रिॲक्शनमध्ये MnO2 म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईडचं कॅटलिस्ट ॲड केलेलं आहे सो दॅट की ही रिॲक्शन जी आहे ती कशी व्हावी? फास्ट व्हावी. ठीक आहे. सो द कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट. कुठल्याही प्रकारे केमिकल रिॲक्शनमध्ये कुठलाच असा केमिकल बदल हा घडवून आणत नाही कॅटलिस्ट, फक्त आणि फक्त रेट ऑफ रिॲक्शन वाढवायचं काम करतो. एक्झाम्पल हवं असेल तर MnO2 लिहून ठेवायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. व्हॉट डू यू मीन बाय ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन म्हणजे काय? लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन किंवा कंबायनिंग विथ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ H. म्हणजे बेसिकली या तीनपैकी काही पण कंडिशन पाहायला मिळत असेल तर ते काय आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आता ऑक्सिडेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल बघूया. आपल्याकडे आहे कार्बनसोबत ऑक्सिजन कंबाईन झालं. सो या ठिकाणी कुठली रिॲक्शन आहे? कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. कार्बनसोबत ऑक्सिजन कंबाईन झालं आणि आपल्याला काय मिळालं? कार्बन डायऑक्साईड. आपण बाकी कुठल्याही गोष्टींचा विचार नाही करत आहोत. त्यासाठी हीट किती पाहिजे, कॅटलिस्ट पाहिजे का वगैरे याचा कुठलाही अभ्यास नाही करत आहोत. रेट ऑफ रिॲक्शनचा अभ्यास आपण इथे नाही करत आहोत. आपल्याला फक्त काय बघायचं आहे की किती रिॲक्टंट्स जे आपण वापरतोय त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का? असेल तर ती ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे आणि जर रिॲक्टंट्समध्ये ऑक्सिजन नसेल तर ती रिडक्शन रिॲक्शन आहे, सिम्पल शब्दांमध्ये सांगायचं झालं तर. आता या ठिकाणी कार्बन कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड क्लिअरली पाहायला मिळते की ही कशी आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. सिमिलरली मॅग्नेशियम कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड, हे पण क्लिअरली पाहायला मिळते की ही कशी आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता या रिॲक्शनमध्ये बघा 2 हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत. इथे कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन वगैरे ॲड होत नाहीये, बट प्रोडक्टमध्ये हायड्रोजन रिमूव्ह होत आहे मॅग्नेशियमपासून. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड होते की हायड्रोजन इज रिमूव्ड, म्हणजे हे पण एक प्रकारचं ऑक्सिडेशन रिॲक्शनच आहे. सिमिलरली खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा
आपल्याकडे आहे CH3 बॉन्ड CH3, याच्यामध्ये काय झालं, एक हायड्रोजन रिमूव्ह झालं इकडचं आणि एक हायड्रोजन इकडचं रिमूव्ह झालं आणि दोघांच्या मध्ये काय बनलं, डबल बॉन्ड बनलं. सो हे पण एक प्रकारचं काय आहे, हायड्रोजन रिमूव्ह झाल्यामुळे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. सो हायड्रोजन इज रिमूव्ड म्हणजे हे काय झालं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो तुम्हाला खाली डेफिनेशन पाहायला मिळते. डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form product is called as oxidation reaction. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बघा, आपण इथे नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड केला. सो हे पण काय बनलं, एक प्रकारचं ऑक्सिडेशन रिॲक्शन बनलं, राईट. सो यालाच आपण काय म्हणणार आहोत, त्या सगळ्यांना ऑक्सिडेशन रिॲक्शन्स. आता इथे जे आपण नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतोय ते एक प्रकारचं आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, एक असा सबस्टन्स की जे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणतं. ओके, किंवा एक असं रिॲक्टंटच म्हणूया आपण त्याला, पण ॲक्च्युली इट्स नॉट रिॲक्टिंग. आपण एक त्याला याचं कॅटलिस्टच्या फॉर्ममध्ये बघू शकतो की एक असं सबस्टन्स की जे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणत आहे, कसं, ऑक्सिजन अवेलेबल करून देत आहे. ओके, असं सबस्टन्स की जे ऑक्सिडेशन रिॲक्शन होण्यासाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देत आहे. तो पार्ट किंवा तो सबस्टन्स रिॲक्शनचा पार्ट नव्हता, पण तो ऑक्सिजन आणून देतोय. सो अशा सबस्टन्सला आपण म्हणणार आहोत ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल नॅसेंट ऑक्सिजन. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण बघणार आहोत सेकंड, दॅट इज रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शनमध्ये काय होतं, एक मिनिट, ते पाहण्याआधी आपण हा पार्ट कव्हर करूया. सो तुम्हाला अजून एक कंडिशन समजेल ऑक्सिडेशनची, ती म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथे काय होतंय बघा, की इथे काय होतं, Fe2+ होतं. याचा अर्थ फेरस म्हणजेच काय की याने 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते दिलेले आहेत, डोनेट केलेले आहेत. Fe2+ने Fe2+ पासून काय बनलं, Fe3+. म्हणजे आता याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन कमी आहेत, 3 इलेक्ट्रॉन कमी आहेत. म्हणजे Fe2+ने एक इलेक्ट्रॉन दिलं किंवा इथे आपण म्हणूया एक इलेक्ट्रॉन दिलं आणि यापासून काय बनलं, Fe3+ बनलं. ही पूर्ण रिॲक्शन आहे. ठीक आहे, Fe2+ने एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलं आणि काय बनलं, Fe3s. म्हणजेच काय, फेरस पासून फेरिक बनलं. सो या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये ऑक्सिजन पण इन्व्हॉल्व नाही आहे, हायड्रोजन पण इन्व्हॉल्व नाही आहे. सो आपण कसं फाइंड आउट करणार की ही रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे, तर आपण फाइंड आउट करू शकतो इलेक्ट्रॉन्सच्या नंबरवरून. जर इलेक्ट्रॉन्सचा नंबर प्रोडक्टमध्ये जास्त आहे रिॲक्टंटपेक्षा, तर त्यांनी काय केलेलं असणार आहे, इलेक्ट्रॉन गेन केलेलं असणार आहे. बट इथे जे रिॲक्टंटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा नंबर जास्त आहे दॅन प्रोडक्ट. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन काय केले, लूज केलं आहे. इलेक्ट्रॉन लूज करणं म्हणजेच काय असणार आहे, ऑक्सिडेशन. म्हणजे फेरसपासून फेरिक बनणं ही ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आता हे आपण स्मॉल स्केलवरती पाहिलं, फेरसपासून फेरिक बनणं, बट ॲक्च्युली ही रिॲक्शन इथून आली आहे. सो या रिॲक्शनमध्ये काय होतं की तुम्ही रिॲक्शन हवं तर रीड करू शकता. सो इथे काय झालेलं आहे बेसिकली, सो विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड इन दिस रिॲक्शन, ऑफकोर्स FeSO4. सो बेसिकली या ठिकाणी FeSO4 हे जे आपलं कंपाऊंड आहे त्याचं इथे काय बनलं आहे बघा, Fe मधून जे SO4 आहे तर ते मॅग्नेशियम जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे किंवा जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्यासोबत रिॲक्ट झालं. सो इथे KMnO4 ॲज अ ऑक्सिडायझिंग सबस्टन्स किंवा ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंटच्या फॉर्ममध्ये आपण इथे यूज करतोय. सो FeSO4 इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू FeSO4 कोणामध्ये ट्रान्सफॉर्म झालेला आहे, Fe2SO4 थ्राईसमध्ये. सो याचा अर्थ आधी हे फेरस होतं आणि आता हे काय बनलं, फेरिक. आधी हे काय होतं, फेरस, आणि आता काय बनलं, फेरिक बनलं. ठीक आहे, सो 2FeSO4 विल जे रिॲक्टंट आहे आफ्टर रिॲक्शन त्याने काय दिलं, Fe2SO4 थ्राईस. म्हणजेच या ठिकाणी आधी जे फेरस होतं त्याने आता काय बनलं, फेरिक बनलं बाय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हे जे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे किंवा लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे यालाच आपण म्हणणार आहोत ऑक्सिडेशन. सिमिलरली ज्याप्रमाणे ऑक्सिडेशन आहे त्याचप्रमाणे रिडक्शन आहे. रिडक्शनमध्ये आपण काय करतो, रिडक्शनमध्ये आपण करणार आहोत, रिडक्शन लिहिलंच नाही काय आपण, हो सॉरी, लिहूया, नो इश्यूज. सो ज्याप्रमाणे ऑक्सिडेशनच्या कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे रिडक्शनच्या पण कंडिशन्स आहेत. रिडक्शनमध्ये काय केलं जातं, एकतर हायड्रोजन ॲड केलं जातं किंवा ऑक्सिजन रिमूव्ह केलं जातं किंवा इलेक्ट्रॉन गेन केलं जातं. आणि या रिडक्शन रिॲक्शन घडवून आणणाऱ्या रिएजंटला किंवा एजंटला आपण म्हणतो रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, रिडक्शन रिॲक्शन जे सबस्टन्स घडवून आणणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत रिड्युसिंग एजंट. आता हे रिड्युसिंग एजंट इतर काय काम करेल, H2 प्रोव्हाइड करण्याचं काम करेल किंवा ऑक्सिजन रिमूव्ह करण्याचं काम करेल, त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, सो अगेन आपल्याकडे काही रिॲक्शन्स आहेत. आता या रिॲक्शनमध्ये बघा काय होतंय,
इथे CuO प्लस H2 आहे, H2O कंबाईन झालं म्हणजे इथे हायड्रोजनचं काय झालेलं आहे, हायड्रोजन कोणासोबत कंबाईन झालेलं आहे, कोणासोबत कंबाईन झालेलं आहे, ऑक्सिजन सोबत. म्हणजे याचा अर्थ इथे काय बनलं, ऑक्सिडेशन, म्हणजे इथे काय झाली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. सिमिलरली कॉपरने काय लूज केलं, ऑक्सिजन लूज केलं रिॲक्टंटमध्ये. म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजन लूज करणं ही कोणाचं कंडिशन आहे किंवा कोणती रिॲक्शन आहे, रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे ही अशी रिॲक्शन आहे की याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन पण पाहायला मिळते आणि रिडक्शन पण पाहायला मिळते. सो अशा रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत, रेडॉक्स रिॲक्शन. की ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण आहे आणि रिडक्शन पण आहे. याचं काय होणार आहे, रिडक्शन, कारण ह्याने O रिमूव्ह केला. याचं काय होतंय, ऑक्सिडेशन, कारण ह्याने O ॲड केला. सो बेसिकली असे रिॲक्शन की ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली परफॉर्म केलं जातं अशा अशा रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल्स आहेत बघा. इथे H2S पासून काय बनलं, H2O. म्हणजे यांनी काय केलं, Hने काय केलं, S रिमूव्ह केला आणि O सोबत कंबाईन झाला. म्हणजे हे काय आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. याच्यामध्ये बघा SO2ने Oला रिमूव्ह केलं आणि तो एकटा S बनला. म्हणजे ते रिमूव्हल ऑफ O आहे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आहे. म्हणजे हे काय बनलं, रिडक्शन रिॲक्शन. सिमिलरली खालच्या रिॲक्शनमध्ये बघा MgO2 आहे, म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम डायऑक्साईड आहे. आणि मॅग्नेशियम डायऑक्साईडने काय केलं, ऑक्सिजन रिमूव्ह केलं. म्हणजे इथे काय झालं, रिडक्शन रिॲक्शन. HCl मधल्या Hने काय केलं, ऑक्सिजनसोबत कंबाईन झाला. म्हणजे हे काय झालं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो बेसिकली गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन रिॲक्शन, लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन. अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्शन्सला क्लासिफाय करू शकता. नेक्स्ट आता आपला टॉपिक आहे तो म्हणजे करोजनचा. तुम्ही कधी पाहिलंय का, म्हणजे घरामध्ये बऱ्याचदा काय होतं, खिडकी वगैरे जी आहे आपल्या घरामधली ती मोस्टली लोखंडाची बनलेली असेल तर त्याच्यावरती ना असा एक थर जमतो, एक वरती त्या ह्याच्या खिडकीच्या वरती लाल रंगाचा थर जमतो. हे मोस्टली पाहायला मिळेल जर खिडकीला पेंट वगैरे केलं नसेल तर. खिडकी म्हणजे खिडकी काचेची नाही, खिडकीचे काही बार्स असतात ना त्याच्याबद्दल बोलतोय आपण. ते प्लास्टिकचे वगैरे असतील तर त्याला काही फरक नाही पडणार. ते जर प्युअर लोखंडाचे असतील, आयरनचे असतील आणि त्याच्यावरती कुठलाही कलर नाही केलाय, एकदम प्युअर आयर्न असेल तर तुम्हाला त्याच्यावरती ना लाल रंगाचं कोटिंग पाहायला मिळतं. कधी कधी पावसाळ्यामध्ये हे मोस्टली पाहायला मिळतं. तर याचं रिझन असं आहे की ते जे आयरन आहे किंवा ते जे लोखंड आहे ते हवेमध्ये असणारं ऑक्सिजन, पाणी याच्यासोबत रिॲक्ट करतं आणि रिॲक्ट केल्यामुळे एक नवीन लेअर बनतो त्या लोखंडावरती आणि त्याला आपण म्हणतो रस्ट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, गंज लागणे किंवा रस्ट लागणे. ठीक आहे. सो जेव्हा मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून एक लेअर बनवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो रस्टिंग आणि यालाच आपण काय म्हणतो, या प्रोसेसला आपण म्हणतो करोजन. सो रस्टिंग किंवा तो जो रस्टचा सबस्टन्स बनतोय आयनच्या सबस्टन्सवरती किंवा आयनच्या मेटलवरती, त्याला त्या रस्टिंगचा एक फॉर्म्युला आहे Fe2O3.XH2O. X म्हणजे काय, वॉटरचे मॉलिक्युल्स. जेवढे जास्त वॉटरचे मॉलिक्युल्स असतील तेवढे रस्टिंग जास्त लवकर होणार. जेवढे कमी पाण्याचे मॉलिक्युल्स तेवढे रस्टिंग होण्याचा वेळ कमी होणार किंवा रेट ऑफ रिॲक्शन कमी होणार. ठीक आहे. सो डिपेंड्स अपॉन X किती आहे त्याच्यावरती. सो इथे अजून एक एक्झाम्पल घेतलंय की आपल्याकडे 4 टेस्ट ट्यूब्स आहेत. एका टेस्ट ट्यूबमध्ये खिळा टाकलाय आपण, अर्थात आयनचा खिळा असणार आहे, आयनचा नेर असणार आहे, तो टाकलाय. पाण्यामध्ये टाकलेला आहे, वरून एक ऑइलचा लेअर दिलेला आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण सॉल्ट सोल्युशनमध्ये खिळा टाकलेला आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे काहीच टाकलं नाही आहे, फक्त हवा आहे, एकदम म्हणजे झाकण वगैरे पण काही नाही लावले, हवा आहे आणि त्याच्या आतमध्ये खिळा आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये एअर आहे आणि एनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे. एअर ऑब्व्हियसली असणार आहेच, वरून झाकण लावलं एक्स्ट्रा एअर येऊ नये म्हणून, आणि त्याच्यामध्ये खिळा आहे. सो हे केल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळेल, बोथ वॉटर आणि एअर आर नेसेसरी फॉर रस्टिंग. म्हणजेच काय की तुम्ही एकदम व्हॅक्यूम घेतला तर इथे एअर आहे, पण एकदम व्हॅक्यूमवाला टेस्ट ट्यूब घेतला ज्याच्यामध्ये एअरच नाहीये. एअर नाहीये म्हणजे बेसिकली ऑक्सिजन नाहीये. आपल्याला रस्टिंग व्हायला काय पाहिजे, मेन तर ऑक्सिजन पाहिजे किंवा पाण्यामध्ये पण ऑक्सिजन आहेच. म्हणजे मेन घटक काय आहे आपला, ऑक्सिजन. जिथे ऑक्सिजन असणार तिथे रस्टिंग होणार, ऑक्सिजन नाही तर रस्टिंग नाही. आता एखादा व्हॅक्यूम प्लेस आहे ज्याच्यामध्ये हवाच नाहीये तर मग ऑक्सिजन कुठून येणार, आणि ऑक्सिजन नाहीये तर रस्टिंग नाही होणार. सिम्पल. सो पाणी आणि हवा दोन्ही रिक्वायर्ड आहे कुठल्याही गोष्टीचं रस्टिंग होण्यासाठी. द रस्टिंग प्रोसेस टेक्स रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. आता सॉल्ट सोल्युशनमध्ये बघा, सॉल्ट सोल्युशनवालं जे सेकंड टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये इझिली हवा पण एंटर करू शकते आणि पाणी तर आहेच.
मग ह्याच्यामध्ये दोन्ही पण घटक असल्यामुळे लवकर रस्टिंग होणार. याच्यामध्ये बघा इथे ऑइलचा लेअर असल्यामुळे इतकी हवा आतमध्ये येऊ शकत नाही, कारण जे ते हे आहे ऑइलचं लेअर ते काय करतं ॲज अ बॅरियर ॲक्ट करते. इव्हन हवा जाणारच, हवेला आपण अडवू शकत नाहीये, पण ज्या प्रमाणामध्ये सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये हवा आतमध्ये जाऊ शकते तेवढ्या प्रमाणामध्ये फर्स्ट टेस्ट ट्यूबमध्ये नाही जाणार. त्याच्यामुळे फर्स्टचा जो काही करोजनचा रेट आहे ते थोडाफार कमी आहे. याच्यामध्ये एअरला म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट आहे पण पाण्याचा एक्झिस्टन्स नाही आहे, त्याच्यामुळे इथे रस्टिंग होण्याचा रेट अजून कमी आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे द रस्टिंग प्रोसेस टेक्स रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ सॉल्ट. हॅव यू सीन द इफेक्ट ऑफ रेडॉक्स रिॲक्शन इन युअर एव्हरीडे लाईफ? द न्यू व्हेकल लुक शायनी. नवीन गाडी सगळ्यात सुरुवातीला असे चकाकते, मस्त कडक एकदम. ऑन द कॉन्ट्रॅरी ओल्ड व्हेकल्स लुक डल. आणि जे जुने व्हेकल्स आहेत तर ते थोडेफार डल दिसतात. A certain type of reddish color solid layer is collected on that metallic surface and this layer is called as rust. So the chemical formula of rust is Fe2O3.XH2O because पाणी is the main ingredient. ठीक आहे. आणि हे जे आपलं आयन आहे सगळ्यात सुरुवातीला काय असणार आहे, आयनचा एक सरफेस असणार आहे. ठीक आहे. आपल्याकडे एक आयनचा बार आहे सपोज. सगळ्यात सुरुवातीला हा जो आयनचा बार आहे याच्यावरती पडलं पाणी आणि हे आयन जे आहे तर ते काय झालं, ऑक्सिडाइज झालं. ऑक्सिडाइज झाल्यानंतर ह्याने इलेक्ट्रॉन्स लूज केले. ऑक्सिडाइज होणं म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स लूज करणं. सो ह्याने काय केले, आपले 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले आणि आता हे काय बनलं, फेरिक बनलं. ठीक आहे. आता हे आयरनचं पार्टिकल काय बनलं, फेरिक बनलं, जेव्हा ते 2 इलेक्ट्रॉन्सला रिमूव्ह करेल तेव्हा. आता याचा अर्थ या ठिकाणी काय झालेला आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता दुसरं वातावरणामध्ये, आता हवेमध्ये आलो आपण. आता या लोखंडामधून बाहेर येऊया. हवेमध्ये जे काय O2 प्रेझेंट आहे ते O2 जे आहे तर त्याचं रिडक्शन होतं. O2चं रिडक्शन होणं म्हणजेच काय, O2 आपले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करणं. सो O2 आपले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करतं, त्याचं सॉरी रिडक्शन होणं म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करणं. सो O2चं काय होतं, इथे रिडक्शन होतं. रिडक्शन होणं म्हणजेच काय, हायड्रोजनसोबत कंबाईन होणं किंवा इलेक्ट्रॉन गेन करणं. सो या ठिकाणी 4 हायड्रोजनसोबत काय होतं, म्हणजे 4 हायड्रोजनसोबत काय करतं, ऑक्सिजन रिॲक्शन करतं आणि इथे काय बनणार आहे, पाणी. इथे इलेक्ट्रॉन्सला गेन केलं जातंय कारण इथे ऑक्सिजनचं काय होतंय, रिडक्शन होतंय आणि ऑक्सिजनचं इथे काय बनलं, पाणी बनलं. सो आता पाणी इथे बनलेलं आहे. इथे 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केल्यानंतर इथे काय बनलेलं आहे, फेरिक बनलेलं आहे. सो आता याला पण स्टेबिलिटीची गरज आहे. सो Fe2 जे आहे तर ते मायग्रेट होतं. हे काय बनले होतं, ॲनोड, कारण इथे काय झालं होतं, ऑक्सिडेशन. सो मायग्रेट होतं फ्रॉम द ॲनोड रिजन. दे रिॲक्ट विथ वॉटर अँड फर्दर गेट ऑक्सिडाइज टू फॉर्म Fe3+. सो बेसिकली आता हे जे फेरिक आहे तर ते काय होणार आहे, जे काही ॲनोडमध्ये होतं, आता इथे मेटलवरती होतं सो ॲनोडवरती होतं. सो आता हे काय करणार आहे, ॲनोडवरून मायग्रेट करणार आहे आणि या पाण्यासोबत काय करणार आहे, रिॲक्शन दाखवतं. पाण्यासोबत रिॲक्शन दाखवणं म्हणजेच काय होणार आहे, इथे त्याचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. सो पाण्यासोबत रिॲक्शन दाखवल्यानंतर ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय बनलं पाहिजे, रस्ट बनलं पाहिजे, कारण तेच आपलं मेन पर्पज आहे. सो रस्ट बनतं. रस्ट ऑक्सिडेशन होणं म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनला लूज करणं. आणि आता हे फेरिकचं काय बनलं, फेरस बनलं. सो आता हे फेरिकपासून काय बनलेलं आहे, फेरस बनलेलं आहे किंवा Fe3+ आयन बनलेला आहे आफ्टर ऑक्सिडेशन. सो जेव्हा हे फेरस बनेल आणि फेरस बनल्यानंतर जेव्हा आसपासच्या पाण्यासोबत रिॲक्ट करेल तेव्हा आपल्याला रस्ट पाहायला मिळतं, रस्टचा लेअर पाहायला मिळतो. आणि हा जो रस्टचा लेअर आहे तो त्या मेटलला डॅमेज पण करू शकतो. सो ड्यू टू व्हेरियस कंपोनंट्स ऑफ ॲटमॉस्फिअर ऑक्सिडेशन ऑफ मेटल टेक्स प्लेस, कॉन्सिक्वेंटली रिझल्टिंग इन देअर डॅमेज अँड दिस इज कॉल्ड ॲज करोजन. आणि करोजनमुळे काय होतं, मेटल डॅमेज होतं. अर्थात त्याच्यावरती एक अनवॉन्टेड लेअर आलं, त्याचं शाईन बिघडली, सगळं बिघडलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, मेटल डॅमेज झालं. सो आयरन रस्ट अँड अ रेडिश लेअर colored layer is formed on it or collected on it is called as corrosion. And the corrosion is a very serious problem. We are going to study about this in the metallurgy. आपण मेटलर्जीमध्ये करोजन होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे हे पण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुम्हाला उत्सुकता असेल तर करोजन होऊ नये यासाठीच खिडक्यांच्या बारला वगैरे पेंट केलं जातं, जेणेकरून एक लेअर बनावा मेटल आणि ऑक्सिजन पाण्याच्या मध्ये. आणि तो पेंटचा लेअर ॲज अ बॅरियर सारखं काम करतं. जर तो लेअर कुठे तुटला कटला किंवा म्हणजे कटफिट झाला तर तिथे मग मेटल एक्सपोज होणार ऑक्सिजनसोबत, पाण्यासोबत, आणि तिथून मग रस्टिंगला सुरुवात होते. ठीक आहे. आता असे एक्झाम्पल्स तुम्ही शोधून काढा किंवा मेटलर्जी चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोतच. लास्ट टॉपिक आहे चॅप्टरचा तो म्हणजे रॅन्सिडिटी. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल दिवाळीमध्ये चकल्या केल्या जातात. चकल्या म्हणजे आवडतात आपल्याला म्हणून चकल्या. ठीक आहे. सो चकल्या केल्यानंतर काय होतं, खूप दिवस जर त्या चकल्या तशाच ठेवल्या गेल्या अशा डब्यामध्ये पॅक वगैरे तर साधारणतः 1-2 महिन्याने, म्हणजे एवढे दिवस राहत नाहीतच घरात चकल्या, बट तरीसुद्धा साधारणतः 1-2 महिन्याने जर त्याचंच पॅक राहिलं गेलं, म्हणजे थोडी एकदम एअरटाईट कंटेनर नाही आहे डब्बा
साधारण आपला डब्बा आहे घरामध्ये असतो पिठाचा वगैरे त्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आपण रिकाम्या डब्यामध्ये आपण ठेवलेल्या आहेत चकल्या. सो 1-2 महिन्यानंतर जर आपण उघडून बघितलं तर त्याचा वास येतो आणि एक वेगळाच असा खूप असा वेगळा वास येतो. सो तो वास कशामुळे येतो? कारण अर्थात आपण त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक नव्हतं केलं, म्हणजे आतमध्ये ऑक्सिजन गेला असणार. सो हा जो ऑक्सिजन आहे तो आणि त्या चकल्यांचं जे काही तेल आहे तर ते दोघं रिॲक्ट करतात आणि या ठिकाणी होतं ऑक्सिडेशन, आणि त्याच्यामुळे त्याचा असा वेगळाच एक रॅन्सिडिटी सारखा वास येतो. मग आता हे जर रॅन्सिडिटी आपल्याला कमी करायची असेल तर त्यासाठी आपण या फूडचा ऑक्सिजनसोबत होणारा कॉन्टॅक्ट कमी केला पाहिजे किंवा बंद केला पाहिजे. मग यासाठी आपण एअरटाईट कंटेनर्सचा यूज करू शकतो किंवा आपण अँटीऑक्सिडंटचा यूज करू शकतो, जेणेकरून हे जे फूड आहे ते डिरेक्टली ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि ते चांगलं राहू शकतं. सो हे झालं रॅन्सिडिटी. सो हे एअरटाईट कंटेनर वगैरे टाकून आपण ह्याची प्रोसेस स्लो डाऊन करू शकतो. पूर्ण आपण कमी नाही करू शकत, कारण ऑक्सिजनला आपण थांबवूच शकतो असं कुठलंही काही नाही आहे, त्याच्यामुळे कमी करू शकतो आपण ही प्रोसेस. ठीक आहे. सो जर कोणाला एक्सरसाइज हवं असेल तर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट डायग्राम पाहायला मिळते रस्टिंगचा. सो इफ यू वॉन्ट तुम्ही याच्याशी इथला आपला तोडका मोडका डायग्राम जे आहे ते रिलेट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक अँड बाय बाय. नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. बाय.